नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. टेट 3चा रिझल्ट तर लागलेला आहे, पण आता नेक्स्ट प्रोसेस काय असेल? आता आपल्याला पवित्र पोर्टलचा टॅब जेव्हा ओपन होईल तेव्हा रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यासाठी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स काय लागते ते पाहूया. इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तुमच्या समोर आहेत. फर्स्ट आहे 10चं सर्टिफिकेट लागेल मित्रांनो, आणि त्याचं प्रमाणपत्र म्हणजे सनद लागेल. 12चंही सर्टिफिकेट लागेल आणि त्यासाठी लागणारं सनद म्हणजे प्रमाणपत्र. BSc फायनल जर झाला असेल किंवा BA झालेलं असेल तुमचं किंवा BCom झालेलं असेल तर त्याची मार्कशीट लागेल आणि डिग्री लागेल मित्रांनो. आणि जर ज्यांचं D.Ed झालेलं आहे त्यांचीही मार्कशीट लागेल आणि सर्टिफिकेट लागेल D.Edचं. ही काही डिग्री नाही आहे D.Edची, ही डिप्लोमा आहे, त्यासाठी ते सर्टिफिकेट लागतं. आणि B.Ed ही एक डिग्री आहे, B.Edचं मार्कशीटही लागणार आहे आणि त्याची डिग्रीही लागणार आहे आपल्याला. MScचं मार्कशीट लागेल मित्रांनो, आणि ज्यांचं MSc झालं आहे त्यांचं मार्कशीट आणि डिग्री लागेल. डिग्री आपल्याला इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. मी एक मूर्खपणा केला आहे, MScची मार्कशीट आहे माझ्याजवळ पण डिग्री नाही आहे माझ्याजवळ, तर ती डिग्री मला काढून आणावी लागेल. त्यासाठी मी तुम्हाला अगोदरच डॉक्युमेंट रेडी करायला सांगते, कारण नंतर आपल्याला एक दीड महिन्याचा सध्या तरी टाईम आहे. ह्या प्रोसेसला खूप वेळ लागतो, हे मलाही माहिती आहे. त्यामुळं आपण आपले डॉक्युमेंट्स रेडी ठेवणं गरजेचे आहे. आणि ज्यांचं MA झालेलं आहे त्यांचीही मार्कशीट आणि डिग्री लागेल. ओके. आणि ही डिग्री ही आपल्याला युनिव्हर्सिटीतून भेटेल. जर ज्यांची राहिली असेल काढायची त्यांनी नक्की काढून घ्या. आता नंतर आहे CTETचं मार्कशीट किंवा जे पास आहेत त्यांचं CTET किंवा TET सर्टिफिकेट लागेल. टेटचं स्कोअर कार्ड लगेच डाउनलोड करून घ्या मित्रांनो. 31 ऑगस्टपर्यंत आपल्याला स्कोअर कार्ड डाउनलोड करता येतं, त्यानंतर नाही करता येत. आजच MScच्या वेबसाईटवरती नोट आलेली आहे. कास्ट सर्टिफिकेट लागेल मित्रांनो आणि NCL लागेल. ज्यांची कास्ट आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि NCL लागेल, व्हॅलिडिटी, कास्टची व्हॅलिडिटी. फक्त SC आणि ST कॅन्डिडेटला NCLची गरज नाही आहे. बाकी सर्व कास्ट जसं की OBC, जनरल आणि EWS वाल्यांना त्यांचं ते EWSचं जे सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती नोंद केलेली आहे, उत्पन्नाचा दाखल्यावरती त्यांचं, त्यानुसार त्यांना आरक्षण मिळतं. आणि आपल्याला मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट लागेल. OBC, SEBC, VJNT ह्या सगळ्या कास्टला कास्ट सर्टिफिकेट आणि NCL लागतं, हे गरजेचं असतं. तुम्हाला जर माझी माहिती आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमचे काही प्रश्न असतील मित्रांनो तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा मला, त्याचे उत्तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच देईल. माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांनाही डॉक्युमेंट्स रेडी करायला सांगा. ओके, थँक्यू.